महिनाभर टिकणारी ही सोलापुरी शेंगा चटणी एकदा बनवून ठेवा आणि तुमच्या जेवणाची लज्जत वाढवा। त्यासाठी काय करायचं, एक पॅन घ्यायचा आणि पॅन गरम करायला ठेवायचा गॅसवरती आणि एक वाडगभर शेंगदाणे घ्यायचे। आता हे शेंगदाणे आहेत ना, चांगले भाजून घ्यायचे ह्या तव्यावरती। एक साधारण 3 ते 4 मिनटं बघा हे असे शेंगदाणे परतायचे, परतत राहायचे आणि मस्त त्याला असे काळे डाग फुटेस्तोवर आपल्याला काय करायचं आहे, हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर बघा हे असे चांगले परतून घ्यायचे, शेंगदाणे जळू द्यायचे नाही आहेत, सारखे सारखे परतत राहायचे आहेत आणि मस्तपैकी भाजले। त्यातून मस्त असं शेंगदाणे फुटण्याचे आवाज यायला लागला की शेंगदाणे एका वाडग्यामध्ये काढून घ्यायचे। आता हे थोडेसे थंड झाले ना, तर तुम्हाला इथे मी शेंगदाणे सोलण्यासाठी एक टिप सांगणार आहे। तर बघा हे शेंगदाणे असे थोडे थंड झाले की आपल्याला काय करायचे की ह्याची सोलून सालं सगळी काढून घ्यायची आहेत। तर बघा याची शेंगदाण्याची सालं काढलेली आहेत। आता ही सालं जी आहेत ना, घरभर पसरू नये म्हणून तुमच्याकडे बघा अशा प्रकारचा जो झारा असतो ना, तो घ्यायचा, हा शेंगदाण्यामध्ये टाकायचा असा आणि बघा त्याच वाडग्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही शेंगदाणे हलवून घेतले की सगळी सालं ही खालती राहतात आणि हे सगळे जे शेंगदाणे आहेत सालं निवडून मस्तपैकी त्या झाऱ्यामध्ये जमा होतात। तर अशा प्रकारे तुम्ही शेंगदाण्याची सालं वेगळी कराल ना, तर घरभर त्याची सालं होणार नाहीत, एका जागी त्याची सालं अशी राहतील। तर बघा अशा प्रकारे ह्या झाऱ्यामध्ये सर्व शेंगदाणे मी चाळून घेतलेले आहेत। इथे बघू शकता सर्व सालं जी आहेत ह्या भांड्यामध्ये आता जमा झालेली आहेत, जी आता टाकून द्यायची आहेत। आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, चटणीसाठी आता तोच पॅन मी घेतला आहे। त्याच पॅनमध्ये पुन्हा एकदा काय करायचं, हे जे आपण आता सोललेले शेंगदाणे आहेत ना, थोडंसं तेल टाकायचं आणि हे शेंगदाणे त्याच्यामध्ये खरपूस असे आता भाजून घ्यायचे। बघा सोलापुरी शेंगा चटणी जी असते ना, ही अशी थोडीशी अशी तेलकट अशी असते। तर ही परत एकदा काय करायची, आपण तेलावरती छानपैकी असे हे शेंगदाणे खरपूस होईस्तोवर एक 3-4 मिनटं पुन्हा एकदा परतून घ्यायचे आहेत। शेंगदाणे बघा परतत असताना मस्तपैकी त्याला असे खरपूस असे मी भाजून घेतलेले आहेत। त्याला असे डाग पडू लागले की मस्तपैकी आता ह्याच्यामध्ये 1 चमचा 1 टेबलस्पून जिरं टाकून घ्यायचं आहे। अर्धे शेंगदाणे भाजल्यानंतर मी हे जिरं टाकलं होतं। जिरं पण ह्या शेंगदाण्यामध्येच परतून घ्यायचं आणि शेंगदाणे मस्तपैकी 3-4 मिनटं मी इथे ह्या तेलावरती काय केलेले आहेत, भाजून घेतलेले आहेत। एक साधारण 1 ते 2 टेबलस्पूनच मी तेल इथे वापरलं होतं। तर बघा आता हे शेंगदाणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व काढून घ्यायचे। ह्यामध्ये लसूणचं प्रमाण कमी असतं, अगदी 10 ते 12 पाकळ्या मी लसूणच्या टाकलेल्या आहेत। तिखटाप्रमाणे इथे मी बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे। चवीनुसार मीठ टाकायचं। बेडगी मिरची पावडर नसेल तर तुम्ही नॉर्मल मिरची पावडर टाकली तरीही चालेल आणि मिक्सरचं भांडं बघा अशा प्रकारे असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मीठ मसाला त्या शेंगदाण्यामध्ये मिक्स होईल। आता हे आपल्याला काय करायचं आहे की पल्स मोडवरती पहिल्यांदा फिरवून घ्यायचं आहे। ह्यामध्ये सोलापुरी शेंगा चटणीमध्ये थोडेसे शेंगदाण्याचे असे दाणे असतात बघा। तर मी असे हे शेंगदाण्याचे दाणे त्याच्यामध्ये सर्व एकदम बारीक करून नाही घेतलेले आहेत, कुठे कुठे थोडेसे शेंगदाण्याचे दाणे ठेवलेले आहेत। तर बघा अशा प्रकारे ही सोलापुरी शेंगा चटणी तुम्हीही करा आणि मस्तपैकी 1 ते 1.5 महिना ही आरामात टिकते। तुम्ही एका मस्त हवाबंद डब्यामध्ये ही चटणी काढून ठेवू शकता, जेवणाबरोबर ह्याची लज्जत तुम्ही घेऊ शकता। कधी कधी भाजी नसेल तर चपाती भाकरी बरोबर पण खाण्यासाठी अतिशय सुंदर अशी लागते। बघा ही अशी दाबून बघितल्यानंतर अशी याचा जो आहे असा गोळा होतो, त्याच्यामध्ये असं तेल जमा होतं। तर अशा प्रकारे ही सोलापुरी शेंगा चटणी तुम्हीही बनवा। रेसिपी कशी वाटली मंडळी मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपला जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मंडळी मात्र विसरू नका। तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही बनवूनही मला तुमच्या कमेंट प्रतिक्रिया नक्की कळवा। तर बघा अशी रेडी झालेली आहे सोलापुरी शेंगा चटणी। तुम्हीही बनवा, खा आणि मस्त रहा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद।